हे आपल्या या वासिंद शहरामध्ये गेले अनेक वर्षांपासून निवासी असलेले हे आव्हाड परिवार आणि या आव्हाड परिवाराचे पिताश्री कैलासवासी सुभाष रंगनाथ आव्हाड बाबांना मंगळवार दिनांक 9 सप्टेंबर रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आज ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। बाबांच्या पश्चात बाबांची मुलं असतील दत्तात्रय सुभाष आव्हाड, त्याचप्रमाणे श्री सागर सुभाष आव्हाड, त्याचप्रमाणे दादांचे भाऊ असतील उत्तम रंगनाथ आव्हाड आणि विजय रंगनाथ आव्हाड आणि हा संपूर्ण आव्हाड परिवार आप्तेष्ट मित्र परिवार। या ठिकाणी या आव्हाड परिवारामध्ये कार्य करत असताना बाबांनी आपल्या वयाच्या 74व्या वर्षापर्यंत या ठिकाणी कार्य केलं। आपल्या मुलांचं संगोपन केलं, घराला घरपण देण्याचं काम केलं आणि रेल्वेमध्ये सेवा करत असताना त्या ठिकाणी प्रामाणिकपणे सेवा करून सेवा निवृत्त झालेले जवळजवळ 12 ते 14 वर्षे झाली होती आणि वयाच्या 74व्या वर्षी बाबांनी बोलता चालता तुमचा आमचा निरोप घेतला। त्याचप्रमाणे बाबांच्या पश्चात आईसाहेब असतील, अर्थात बाबांच्या धर्मपत्नी जिजाबाई, बाबांच्या सुना असतील, नातवंड असतील, संपूर्ण हा आव्हाड परिवार। खरं तर या ठिकाणी कार्य करत असताना आम्ही आमचं जीवनाचा जर विचार केला, आमच्या आयुष्याचा जर विचार केला तर आमचा जन्मच अशा प्रकारे आहे की जन्माला येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलेलो नाही। बरं का, जन्माला येताना आम्ही काही बरोबर घेऊन आलेलो नाही, काहीच नाही। आणि तसं जर पाहायला गेलं तर जाताना सुद्धा आमच्या बरोबर काहीच नसणार आहे, काहीच नसणार आहे। फक्त जन्म आणि मृत्यू या दोन्ही गोष्टींच्या मधला काळ जो आहे, ज्याला आम्ही आयुष्य म्हणतो, या आयुष्यामध्ये कार्य करत असताना आम्हाला अनेक गोष्टी मिळतात, प्राप्त होतात, अनेक गोष्टी प्राप्त होत असतात। फक्त काय होतंय माहितीये का, आमच्या आयुष्यामध्ये आम्हाला प्राप्त झालेल्या गोष्टी आम्ही आमच्या म्हणून स्वीकारतोय, माझ्या म्हणून स्वीकारतोय। त्या व्यक्तींविषयी, त्या माणसांविषयी, त्या गोष्टींविषयी, त्या धन दौलत संपत्तीविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय, म्हणून मिळाल्याचं सुख आहे आणि बाजूला झाल्याचं दुःख आहे। बरं का, एखादी गोष्ट माझी म्हणून मला प्राप्त झाली की सुख आहे, पण माझी म्हणून मला प्राप्त झालेली वस्तू ज्या वेळेला बाजूला होते की नाही, माझ्यापासून दूर होते की नाही, त्यावेळेला दूर झाल्याचं, बाजूला झाल्याचं दुःख आहे। बरं का, बाजूला झाल्याचं दुःख आहे। खरं तर आमचं काहीच नाही आहे। तसं जर पाहायला गेलं तर आमचं आहे काय बरं इथे, आम्ही येताना काही घेऊन आलेलो नाही आणि जातानाही आमच्या बरोबर काही नसणार आहे। फक्त मध्यंतरी आम्हाला बरंच काही मिळतंय। आता बरंच काही मिळतंय म्हणजे तसं जर पाहायला गेलं तर संत म्हणतात, ज्यांच्या पोटी आमचा जन्म झालेला आहे ते आई वडील आमचे, बरं का, त्यांच्यावर प्रेम केला पाहिजे, त्यांची सेवा आम्ही केली पाहिजे, त्यांचा सांभाळ आम्ही केला पाहिजे। जर आमचं संगोपन ते करतायत, आम्हाला जर तळ हाताच्या फोडाप्रमाणे ते वाढवतायत, घडवतायत, आमची काळजी जर ते घेतायत, तर आम्ही त्यांची सेवा करायचीच आहे। बरं का, आम्ही त्यांचा सांभाळ करायचाच आहे। पण हे सगळं करत असताना आम्ही एक विचार करायचा आहे की जे आज माझे आई वडील आहेत ते याच्या जन्माच्या आधी तेच असतील का?
83,99,999 योनींमध्ये ज्या वेळेला मी फिरत होतो त्यावेळेला तेच आई वडील माझे असतील का? हा विचार आम्ही केला पाहिजे. मग ठीक आहे, ऋणानुबंधाच्या गाठी आहेत आणि ऋणानुबंधाने जर ते आम्हाला प्राप्त झालेले आहेत, समजतंय ना? त्या आई वडिलांचे ऋण आमच्यावर आहेत किंवा आमचे ऋण आई वडिलांच्यावर आहेत, जे काय असेल ते ऋणानुबंधाने आम्हाला ते प्राप्त झालेले आहेत. मग ऋणानुबंधाने जर आम्हाला प्राप्त झालेले आहेत तर ऋण फेडण्यासाठी ही संधी दिलेली आहे आम्हाला. त्या ऋणातून मुक्त होण्यासाठी आम्हाला काय केलेलं आहे? ही संधी दिलेली आहे, बरं का? संधी दिलेली आहे. जी मुलं आमच्या पोटी जन्माला येतात ना, त्यांचं संगोपन करणं आमचं कर्तव्य आहे, बरं का? त्यांना मार्गदर्शन करणं आमचं कर्तव्य आहे, त्यांचा सांभाळ करणं आमचं कर्तव्य आहे. पण त्यांच्याविषयी जे आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होत आहे त्याच्याविषयी जर आम्ही विचार केला तर याच्या आधी ते आमचे होते का? याच्या आधी तीच मुलं आमची होती का? ज्या बाईचे आमच्यावर ऋण आहेत किंवा ज्या बाईवर आमचे ऋण आहेत तीच बाई आम्हाला प्राप्त झालेली आहे, तीच आम्हाला मिळालेली आहे. ज्या घराचे ऋण आहेत, ज्या समाजाचे ऋण आहेत, ज्या कुटुंबाचे ऋण आहेत, त्याच कुटुंबात आम्ही जन्माला आलेलो आहेत. फक्त या ठिकाणी कार्य करत असताना आमच्याकडून काय होतंय माहितीये का? जे मिळेल ते माझे म्हणून आम्ही स्वीकारतो, जे प्राप्त होईल ते माझं म्हणून स्वीकारतो ना, म्हणून बाजूला झाल्याचं दुःख आहे, समजतंय ना? म्हणून ते हरवल्याचं दुःख आहे, म्हणून ते गेल्याचं दुःख आहे. आम्हाला सगळं काही कार्य करायचं आहे, आम्हाला आमच्या वाट्याला आलेली कर्म प्रामाणिकपणे करायची आहेत. पण हे सगळं काही करत असताना जे प्राप्त होत आहे ना, त्याचा विचार पहिले आम्ही करायचा आहे. हे आमचं कुठपर्यंत आहे? नाही कुणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकला रे प्राण्या मासे मासे म्हणून. बंधू कोणाची, बहीण कोणाची, कोण कोणाचे सगळे सोयरे, मेल्या पाठी सर्वच राहील, तुटतील धागे दोरे, प्राण्या मायेचा बाजार. माझं घर, माझी संपत्ती, माझा वाडा, माझी मुलं, माझी बाई, माझं कुटुंब, माझा समाज, माझी प्रॉपर्टी, माझा पैसा अडका, मला सांगा, मृत्यूनंतर सगळ्याशी संबंध तुटला जातो ना? सगळ्याशी संबंध तुटला जातो ना दादा? सगळ्यांशी संबंध कुठपर्यंत आहे? जोपर्यंत अंतरात्मा आहे तोपर्यंत. आम्ही जिवंत आहे तोपर्यंत संबंध सगळ्यांशी आहे. एकदा काय मृत्यू झाला, एकदा काय मेलो ना आम्ही, एकदा काय अंतरात्मा निघून गेला ना, की सगळ्यांशी संबंध त्या ठिकाणी तुटला जातो, कोणाशीच राहत नाही. दो दिसाची तुझी जवानी, नाही पुढे टिकणार रे वृद्धपण, येता जवळी वैद्य काय करणार, प्राण्या मायेचा बाजार, प्राण्या मायेचा बाजार. कोण कोणाचा पिता जगे या माता, ही कवणाची कन्या पुत्र ही नसते आपले, भार्या तर परक्याकडची, बंधू भगिनी सगळे सोयरे, आप्त इष्ट संपत्तीची, कोणी नसे या जगी आपले धरी, खास तो धर्माची. बरं का? जे आज आम्हाला आमचे वाटतात ना, ते कुठपर्यंत आहेत माहितीये का? एकमेकाच्या आशा अपेक्षा जोपर्यंत आमच्याकडून पूर्ण होतात ना, तोपर्यंत ते आमचे आहेत. बरोबर आहे की नाही? एकदा काय आशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या राहिल्या ना, मनाविरुद्ध झालं ना, की लगेच त्या ठिकाणी दुरावा निर्माण होतोय, प्रेम आटलं जातंय, प्रेम आटलं जातंय. मग हे बाकीचं जे काही आहे त्याचा विचार जर आम्ही केला, जोपर्यंत आम्ही आहोत तोपर्यंत घर आमच्या नावावर आहे. मला सांगा, माणूस गेल्यानंतर घर किती दिवस त्याच्या नावावर राहत आहे? किती दिवस त्याच्या नावावर ठेवतात बरं मुलं बालं? शेतीवाडी जोपर्यंत आम्ही आहेत तोपर्यंत आमच्या नावावर आहे. एकदा आम्ही निघून गेल्यानंतर किती दिवस राहतंय बरं नाव आमचं? आणि म्हणून मग आम्ही काय विचार करायचा आहे की असतानाच याचा विचार करायचा आहे, हे आमचं कुठपर्यंत आहे, हे आम्हाला कुठपर्यंत साथ देणार आहे याचा विचार आम्ही करायचा आहे. कुठपर्यंत साथ देणार आहे आम्हाला?
जोपर्यंत त्या अंतरात्म्याचं सामर्थ्य आमच्यापर्यंत आमच्याकडे आहे तोपर्यंत, देवाची साथ जोपर्यंत आम्हाला आहे तोपर्यंत यांची साथ आम्हाला आहे, बरं का. एकदा काय देवाने आमची साथ काढून घेतली ना, आमचा हातही आम्ही उचलू शकत नाही, आमचं पाय आम्ही उचलू शकत नाही. मग जे शरीर आम्हाला वाटतंय आमचं, ते शरीर तरी आमचं आहे का बरं? शरीर तरी आपलं आहे का? आणि आपलं म्हणावं तर ज्या वेळेला दृष्टी पाहिजे त्याच वेळेला नेमकं दृष्टी कमी होते आमची, बरोबर आहे की नाही? ज्या वेळेला आम्हाला ऐकायला यायला पाहिजे त्याच वेळेला आम्हाला ऐकायला कमी यायला लागतंय. ज्या वृद्ध अवस्थेमध्ये आम्हाला आमच्याकडे मुलं बालं पाहत नाही त्याच वेळेला आमचे हातपाय आम्हाला साथ देत नाहीत, चढचढ कापायला लागतात, कोणाचा तरी आधार घ्यावा लागतो. तुझे तुझं नव्हे हे शरीर, तो इतरांचा काय विचार. एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे, एक भगवंत साचार धरी भावार्थ बळे. अखंड आम्ही जो भगवंत आमची सेवा करतोय ना, आम्हाला सांभाळतोय ना, त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. आणि त्याचा विचार जर केला तर इतर गोष्टींविषयी जो आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय ते बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही. असं म्हणून ते बाजूला झाल्याशिवाय राहणार नाही, बरं का. जोपर्यंत साधं उदाहरण आहे बघा, एकदम अगदी छोटस उदाहरण बघा. पेनच्या रिफिल मध्ये शाई आहे, समजतंय ना? तो लिहितो तोपर्यंत आम्ही त्याला खिशाला ठेवतो. एकदा संपली ना शाई, लिहायचा बंद झाला ना की तोच पेन आम्ही काय करतो, कुठेतरी अडगडीत टाकून देतो, फेकून देतो आम्ही, बरं का. तसं माणसाचं आहे, जोपर्यंत सगळ्या आशा अपेक्षा पूर्ण होतात ना तोपर्यंत एकमेकावर प्रेम करत असतात, एकमेकाविषयी जिव्हाळा असतो, आपुलकी असते, ममत्व असते. एकदा काय आशा अपेक्षा पूर्ण व्हायच्या बंद झाल्या, कधीतरी मनाविरुद्ध झालं की आडगळीमध्ये पडलेली माणसं बरीच पाहायला मिळतात आपल्याला, समजतंय ना? आडगळीमध्ये पडलेली बरीच माणसं आपल्याला पाहायला मिळतात. वृद्धापकाळामध्ये कोणी लक्ष नाही देत त्यांच्याकडे. 4 वेळा नातवंडाला सांगतोय तो, बाबा अरे तुझ्या आईला सांग जरा गरम पाणी करून दे बाबा मला प्यायला. तो नातू खेळाच्या नादामध्ये तो आईला सांगायचा विसरतो. आजोबा इकडे वाट पाहतायत. बरं, सुनेला आवाज देत आहेत पण आवाज पोचत नाही, कारण आता बाबांचा आवाजच निघत नाही ना, आवाजच निघत नाही. आधीच घसा कोरडा पडलेला आहे त्यांचा आणि तशा अवस्थेत ते आवाज काढायला पाहतात पण आवाज निघत नाहीत. अशी आडगळीत पडलेली बरीच माणसं आज आम्हाला पाहायला मिळतात. जोपर्यंत ते घरामध्ये आणून देतात ना, जोपर्यंत सगळे काही अशा अपेक्षा आमच्या पूर्ण होतात तोपर्यंत प्रेम ओसंडून वाहत असते, तोपर्यंत त्यांच्यावर जीव किती आमचा असतो नाही. आणि त्यांनाही वाटतंय, आपल्यालाही वाटतंय की माझ्यावर खूप प्रेम करतायत सगळी. ज्या दिवशी आमच्या हातातल्या पिशव्या बंद होतात ना घरात यायच्या, त्या दिवशी अर्ध्या रस्त्याला येणारी घ्यायला येणारी पोरं सुद्धा येत नाहीत. काय अर्ध्या रस्त्याला आम्हाला घ्यायला येणारी जी मुलं आहेत ना, लहान मुलं, ती सुद्धा बंद होतात. का? आजोबांच्या हातात आता पिशवी नसते, खाऊची पिशवी नसते, आता खाऊ आणत नाहीत. सांगायचा उद्देश एवढाच आहे की आम्ही आमचं म्हणून जे पाहतोय की नाही, माझं म्हणून ज्याचा विचार करतोय की नाही, आम्ही अंतरात्मा असताना, जिवंत असताना त्याचा विचार करायचा, हे माझं कुठपर्यंत आहे, कुठपर्यंत आहे. आणि मग शेवटी काय होतंय माहितीये का? माझं माझं आणि भ्रांतीचं ओझं. माथा प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही न सोडे पुंजे कुळाभिमान. बरं, एकदा मनुष्य त्या गोष्टींमध्ये अडकला ना, एकदा ममत्व निर्माण झालं ना त्याच्या अंतःकरणामध्ये, की मग काही केल्या ते बाजूला होत नाही ना, काही केल्या तो त्याच्यापासून मुक्त होत नाही ना. होतो का? म्हणून तर जगद्गुरु तुकोबा म्हणतायत, नको नको मना गुंतू माया जाळी, काळा आला जवळी ग्रासावया, काळाची ये उडी पडेल बा जेव्हा, सोडविना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण, शेजेची कामीन दूर राहे, सोडविना राजा देशीचा चौधरी, आणि कसोयरी भली भली. कोणीही त्या वेळेला सोडवू शकत नाही. शेवटच्या वेळेला कोणीही तुम्हा आम्हाला वाचवू शकत नाही, सोडवू शकत नाही. जो सोडवणार आहे त्याची ओळख जगद्गुरु तुकोबांनी करून दिलेली आहे. आईच्या गर्भातून ज्याने तुम्हा आम्हाला मुक्त केलंय की नाही, आईच्या गर्भातून तुम्हा आम्हाला ज्याने सोडवलंय की नाही, त्याचीच ओळख जगद्गुरु तुकोबा करून देतात. तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एक चक्र पाणी वाचून या. त्या देवाशिवाय, त्या परब्रह्माशिवाय, त्या भगवंताशिवाय आम्हाला कोणीही
सोडवू शकत नाही, वाचवू शकत नाही. आणि म्हणून आम्ही काय केलं पाहिजे, अधिक करून त्या भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे, बरं का. त्या भगवंताचं आम्ही अखंड नामचिंतन केलं पाहिजे. आता कसं असतंय माहितीये का, सगळं संपलं म्हणजे बोलतात ना, भांडवल संपलं की माणसाला धंदा सुचतो, नाही का. तसं काही वेळेला काय होतं माहितीये का, सगळं संपलं की मग मनुष्य सगळं काही करायला निघतो, नाही का. हातपाय चळचळा कापायला लागले, तोंडातून बोलायला धाप लागायला लागली, डोळ्यातून पाहता येत नाही, दृष्टी कमी झाली, कानातून ऐकायला येत नाही. मग त्याला तेव्हा वाटतंय देव देव करावा, बरं का. आता अशा वेळी जर देव देव करायला गेला तर मला सांगा, त्याच्याकडून परमार्थ घडेल का, देवाचं नामस्मरण घडेल का, ते सामर्थ्य आहे का त्याच्याकडं, तेवढं सामर्थ्य आहे का त्याच्याकडं. म्हणून संतांचा विचार जर आम्ही केला ना, तर संतांनी तारुण्यातच परमार्थ केला. देवाचं कार्य केलं संतांनी तारुण्यातच केलं खऱ्या अर्थानं. जेव्हा आमचं सैन्य आहे ना, ज्या वेळेला आमच्याकडे ते बळ आहे ना, त्यावेळेला आम्ही खऱ्या अर्थानं देवाचं, देशाचं आणि धर्माचं कार्य करायला पाहिजे, बरं का. त्यावेळेला ते कार्य करायला पाहिजे. आता त्या सत्याची ओळख लोक देत आहेत कधी, चौघांच्या खांद्यावर गेल्यानंतर लोक म्हणतायत राम नाम सत्य आहे, बरं का माऊली. कधी म्हणतात, ज्या वेळेला अंतरात्मा निघून जातो आणि माणूस चौघांच्या खांद्यावर जातो, त्यावेळेला त्या ठिकाणी लोक म्हणतायत राम नाम सत्य. पण मला सांगा, जो गेलाय त्याला त्याचा उपयोग काय बरं, जो गेलाय त्याला त्याचा उपयोग काय, त्याला ऐकायला येतंय का, ऐकणारा भगवंत निघून गेला ना. सत्याची ओळख घेणारा जो आत्मा आहे, जो देव आहे, तो निघून गेला, त्याला त्याची ओळख काय आहे. आणि म्हणून मग संत काय म्हणतात माहितीये का, अंतरात्मा असताना आम्हाला त्या सत्याची ओळख घ्यायची आहे, देव असतानाच आम्हाला त्या सत्याची ओळख घ्यायची आहे. आणि तीच ओळख करून देण्यासाठी संतांना प्रवचन करावं लागतंय, कीर्तन करावं लागतंय. गाथा, गीता, भागवत, ज्ञानेश्वरी हे ग्रंथ कशासाठी आहेत, त्या सत्याची ओळख आम्हाला करून देण्यासाठी ते ग्रंथ आहेत. त्या सत्याची ओळख आम्हाला व्हावी म्हणून ते ग्रंथ आहेत. त्यांचा अभ्यास आम्ही केला पाहिजे, त्यांचं वाचन आम्ही केलं पाहिजे, श्रवण आम्ही केलं पाहिजे, जर सत्याची ओळख घ्यायची आहे तर, बरं का. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, बरं का. देवाची प्राप्ती करून देण्यासाठी, परमार्थ करण्यासाठी, देवाचं नामचिंतन करण्यासाठी भगवंताने नरदेह हे आम्हाला दिलेलं साधन आहे, समजतंय ना. ते साधन आम्हाला एक ना एक दिवस सोडायचं आहे, ठेवायचं आहे, याचा विचार आम्ही करायचा आहे. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. जावंच लागेल, बरं का. सकाळी उगवणारा सूर्यही जर संध्याकाळी अस्ताला जात असेल ना, सकाळी उमलणारं फुलही जर संध्याकाळी कोमेजत असेल ना, तर आम्ही त्यांच्याकडे विचार करून एक विचार केला पाहिजे की एक दिवस आम्हाला सुद्धा या जगाचा निरोप घ्यावा लागणार आहे, तेवढं सत्य आहे. आम्हालाही एक दिवस या जगातून निघून जावं लागणार आहे. मौत जब तुमको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. सांझ के बाद होगा सवेरा, देखना है अगर दिन सुनेरा. पाओ फूलों पे रखने से पहले तुमको कांटों से चलना पड़ेगा. जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा. फक्त फरक एवढाच आहे, आम्ही भाड्याच्या खोलीमध्ये राहत असताना आमच्याकडे ऍग्रीमेंट असते, त्याच्यावर डेट असते, तारीख असते, आम्हाला कधी तो रूम सोडायचा आहे, आम्हाला ते कधी घर सोडायचंय त्याची तारीख असते, बरं का. इथे हे घर आम्हाला सोडायचंय पण आम्हाला तारीख माहित नाहीये. आहे का कोणाला माहिती तारीख? जन्मतारीख आम्हाला सर्वांनाच माहिती आहे, पण मृत्यूची तारीख मात्र आम्हाला कोणालाही माहिती नाही, कोणालाही माहिती नाही. आणि म्हणून मग या ठिकाणी जर आम्हाला मृत्यूची तारीख जर माहिती नाहीये, तर आम्ही एक विचार केला पाहिजे की घर तर सोडावंच लागणार आहे, घरातून तर निघावंच लागणार आहे. मग आम्ही काय केलं पाहिजे, आधी एक विचार केला पाहिजे की सोडण्याच्या आधी आमचं आद्य कर्तव्य काय आहे. राहू द्या ना दादा, बरं का. सोडण्याच्या आधी आमचं कर्तव्य काय आहे त्याचा विचार आम्ही केला पाहिजे. हे घर सोडायचं आहे ना आम्हाला, त्याच्या आधी आमचं कर्तव्य आहे, ते आम्ही केलं पाहिजे, बरं का. मग ते काय आहे, तर जो देव आम्हाला सांभाळतोय, जो देव आमची सेवा करतोय ना,
त्या देवाची आम्ही ओळख घ्यायची, त्या देवाचं कार्य आम्ही करायचं आहे. नंतर नाही, एकदा वेळ निघून गेली ना की नंतर कितीही जरी आम्ही ठरवलं तरी ते कार्य आमच्याकडून घडणार नाही, कधीच घडणार नाही. आत्मा जाता देह पडे, आत्मा गेल्यानंतर देह पडतो, हे तेवढंच सत्य आहे. साले हे शरीर कोणाचे सत्य कोण बोलविते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नका. माणसाची देव चालवी अहंता, मीच एक करता म्हणून नये, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता. राहिली अहंता मग कोठे, राहिली अहंता मग कोठे. वृक्षाचं पानही जर त्या देवाच्या सत्तेने हालतय, आमची अहंता राहिली कुठे. आमच्या डोळ्याची सहज जी पापणी उघडझाप होते की नाही, डोळ्याची उघडझाप होते की नाही, त्यासाठी काही कष्ट करावे लागतात का आम्हाला, वेगळं काही करावं लागतंय का, सहज उघडझाप होते. बघा, देवाने जर ते डोळे उघडे ठेवून जाण्याचा प्रयत्न केला तर आमचे उघडे असलेले डोळे सुद्धा आम्ही मिटू शकत नाही. आमच्या बाजूला असलेल्यांना डोळ्यावरून हात फिरवावा लागतो, बरोबर आहे की नाही. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अंत मग कुठे. आणि म्हणून मग आम्ही काय विचार करायचा आहे माहिती आहे का, की हे प्रत्येक कार्य जर आमच्याकडचं ते देवाच्या कृपेने जर घडतंय, देवाच्या आज्ञेने किंवा देवाच्या सामर्थ्याने जर घडतंय, तर आम्ही अखंड त्या देवाचं स्मरण ठेवलं पाहिजे, अखंड त्या देवाचं कार्य केलं पाहिजे. ज्या गोष्टींविषयी आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होतंय ना, मी माझं म्हणून निर्माण होतंय ना, ती मग आम्हाला शेवटच्या वेळेला आठवते, बरोबर आहे की नाही. मग एखादा असं बोलतोय बघा की आमची आजी जाताना सर्वांची गवस केली, बरं का. सर्वांची गवस म्हणजे सर्वांना नाही का जवळ केलं, बोलावलं. सगळ्या मुलांची गवस केली, शुद्ध केली तिने. मुलींची विचारणा केली, नातवंडांची सगळी विचारणा केली, नातेवाईकांची पण बऱ्यापैकी विचारणा केली. आणि त्यात अजून काय मोठेपणा सांगतात माहितीये का काही लोक, आमच्या आजीचे नशीब असे का ज्यांची गवस केली ना ते सगळे आजीला पाहायला मिळाले. ऐकताय ना, ज्यांची गवस केली ना ते सगळे आमच्या आजीला पाहायला मिळाले. ऐकल्यानंतर मी त्याला विचारलं, सगळ्यांची गवस केली बरोबर आहे, मुलांची गवस केली, मुलींची गवस केली, नातवंडांची गवस केली, नातेवाईकांची गवस केली, आणि तुझ्या आजीचे भाग्य पण एवढे का सगळे पाहायला पण मिळाले, इथपर्यंत ठीक आहे. पण यांची सगळ्यांची शुद्ध केल्यानंतर, यांची सगळ्यांची गवस केल्यानंतर आजीने देवाचं नामस्मरण किती वेळा केलं म्हणे, तेच तर विसरलं, तेच तर करायचं राहून गेलं, तेच तर झालं नाही. तेवढंच करण्यासाठी आम्हाला प्रवचन श्रवण करायचं आहे, समजतंय ना. आम्हाला गाथा जी वाचायची, गीता जी वाचायची, ज्ञानेश्वरी भागवत जे वाचायचं आहे ना, तेवढं करण्यासाठीच. बाकी कोणाची गवस नसती केली तरी चालली असती मावशी, काय फरक पडला गवस करून सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांना पाहून काय फरक पडलं बरं. बाकी कोणाचीही जरी शुद्ध केली नसती तरी चालली असती, बाकी कोणालाही बोलावलं नसतं तरी चाललं असतं, फक्त देवाचं नामस्मरण करायला पाहिजे होतं. यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. 8व्या अध्यायातील 6वा श्लोक. या श्लोकावर भाष्य करत असताना माऊली म्हणतायत, तेवी जितेनी अवसरे जे आवडून जीवी बुरे ते मरणाची ये मेरे फार हो लागे, आणि मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुआ. आयुष्यात कधीही माऊली देवाचं कार्य केलं नव्हतं त्याने, देवाचं नामस्मरण कधी केलं नाही त्याने. आणि तो एवढा पापी की त्याच्या नावाच्या पुढे त्याला उपाधी लागली होती पापी. आजा मेळ पापी. आहे का कोणी इथे एवढा पापी की त्याला हाक मारताना पण पापी म्हणूनच हाक मारतात? आहे कोणी? एवढा पापी असताना सुद्धा
संतांच्या सांगण्यावरून पोराचं नाव नारायण ठेवलं. समजतंय ना? एक आख्यायिका, एक कथा आहे ती. ज्या वेळेला काही साधू पुरुष त्याच्या घरी आले, त्यावेळेला त्या गावामध्ये राहण्यासाठी जागा बघत होते, तर त्याच्या घराचा पत्ता दिला लोकांनी, जा तिथे भरपूर आहे, सगळं काय मिळेल तुम्हाला. पण मग ज्या वेळेला ते साधू तिथे आले, त्यावेळेला ती बाई मात्र पतिव्रता होती, सुस्वभावी होती, दान धर्म करणारी होती. आणि म्हणून हा घरी नसल्यामुळे तिने सांगितलं, ठीक आहे, राहा तुम्ही बाजूला, मी तुम्हाला सगळा शिदा वगैरे देते, तुम्ही शिजवा, खा, हरकत नाही, जे काही राहायचं ते राहा. तिने दिलं सगळी सामुग्री आणि ह्या साधूंचं सगळं काही चालू होतं तिकडे, बरं का, ते शिजवणं वगैरे, काही खाणं वगैरे. तेवढ्यात हा शस्त्रासहित आला, शास्त्रासहित नाही, शस्त्रासहित आला. कोण? अजामेळ. अरे म्हणे, काय चाललंय, मला न विचारता माझ्या अंगणामध्ये एवढं सगळं, एवढे साधू, काय चाललंय काय तुमचं? म्हणे, काय नाही, आम्हाला तुमची जागा सांगितली, ते आम्हाला राहायचं होतं म्हणून ग्रामस्थांनी हा पत्ता दिला. ठीक आहे, दिला तर मग हे काय चाललंय तुमचं? त्यावेळेला बरंच काही मध्ये आहे, ते बरंच काही घडलं मध्ये. पण जाता जाता त्या साधू पुरुषांनी एवढं सांगितलं की, दादा, तुझ्या बाईला गरोदर आहे, दिवस गेलेले आहेत, फक्त मुलगा झाला ना तर त्याचं नाव नारायण ठेव, नारायण ठेव. आतापर्यंत कधीच काही ऐकलं नव्हतं त्याने, पण तेवढं ऐकलं आणि मुलाचं नाव नारायण ठेवलं. ऐकताय ना? कालांतराने ज्या वेळेला अजामेळची शेवटची वेळ आली, त्यावेळेला त्याला असह्य वेदना व्हायला लागल्या, असह्य वेदना व्हायला लागल्या. आणि असह्य वेदना झाल्यामुळे त्याने मुलाला हाक मारली, ए नारायणा, नारायणाला धावावं लागलं. समजतंय ना? शेवटच्या वेळेला आमच्या मुखातून भगवंताचं नामस्मरण यावं, नाम घडावं असं जर वाटत असेल ना, तर त्यासाठी आम्ही आत्ता इंद्रियांना सवय लावली पाहिजे, आत्ता. कारण आमची शेवटची वेळ आम्हाला माहित नाहीये, कधी येईल, कधी असेल ती सांगू शकत नाहीये. पण जाणं हे प्रत्येकाला 100% सत्य आहे, जाणं हे प्रत्येकाला 100% सत्य आहे. जन्मजयी राजा वैशंपायनला विचारतात, संवाद चालू असताना त्यांचा, बरं का, संवाद चालू असताना जन्मजय राजा वैशंपायनला विचारतायत. व्यासमुनींचे 4 शिष्य, जैमिनी, सुमंतू, वैशंपायन आणि पहिलं, या 4 शिष्यांपैकी वैशंपायन याला जन्मजय राजा विचारतायत. त्यांचा संवाद चालू असताना की साधू पुरुषाला, साधूंना काही काळ आधी मृत्यू कळतो, खरं आहे का? कोणाला? साधूंना, बरं का. आता सर्वात पहिले साधू कोणाला म्हणतात तर ते आपण पाहू. वरच्या अंगाने ज्याने ड्रेस वेश केलाय त्याला साधू नाही म्हणत. वरच्या अंगाने ड्रेस वेश करून जर माणसाची वृत्ती बदलत असते ना, विचार बदलत असते ना, कर्म बदलत असते ना, तर रावणाने साधूचा वेश केल्याबरोबर त्याचे विचार, त्याची कर्म, त्याची वृत्ती बदलली असते. तशा अवस्थेत तो सीतामाईकडे गेला नसता. सीतेमाईकडे जाताना त्याने कुठला ड्रेस घातला होता? साधूचा. वरच्या अंगाने ड्रेस करून जर आमचे विचार बदलले असते ना, आमची वृत्ती, आमचं अंतःकरण जर बदललं असतं, तर रावणामध्ये परिवर्तन झालं असतं, बदल झाला असता. त्याला साधू म्हणत नाहीत. साधूची व्याख्या सांगत असताना या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये, भावार्थ दीपिका अर्थात या ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये माऊली आम्हाला ओळख करून देत आहेत, मार्गदर्शन करतायत. मी माझे ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तोची संन्यासी, तोची साधूचा. मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी, तो साधू. बरं का, जगाने मला काय दिलंय याचा विचार करत नाही, जगाला मी काय द्यायचंय हे ह्या उक्तीने जो वागतोय, जगतोय ना, त्याला साधू म्हणतायत. जगाने मला काय दिलं याचा विचार नाही करत, मी जगाला काय द्यायचंय. ज्या लोकांनी फक्त त्रास आणि त्रासच दिला ना माऊलींना,
द्वेष केला, मत्सर केला, तिरस्कार केला, ठीक आहे, त्यांनी मला ते दिलं, मी त्यांना काय द्यायचंय? जे खळांची व्यंकटी सांडोता या सत्कर्म रती वाढो भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. काय द्यायचंय? देवाकडे, विश्वात्मक देवाकडे तीच माऊली प्रार्थना करते. काय प्रार्थना करते? जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आम्हाला काय करायचं आहे? जगाला चांगलं करायचंय, जगाला, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती. त्यांना संत म्हणतात, त्यांना साधू म्हणतात, बरं का. आंब्याच्या सीझनला काही मुलं रस्त्याच्याच बाजूला असलेल्या एका मोठ्या आंब्याच्या झाडाला दगड मारत होते आंबे पाडण्यासाठी, बरं का. आता ती मुलं एवढी मग्न झाली होती की त्यांना फक्त आंबेनं दगडीच दिसत होत्या. काही पोरं एवढी नाही का, ते तिथे असे रममाण होतात, तिथे एकरूप होतात, आंबेनं दगडीच दिसतात त्यांना फक्त. बाकी येणारा जाणारा किंवा असा काही विशेष नसतो त्यांच्याकडे, बरं का. आणि ते काय करायचे? दगडी शोधायच्या, त्या आंब्याला मारायच्या वरती. मारता मारता त्याच रस्त्यातून खालून आंब्याच्या तिथून साधू एक येत होते. एका मुलाची दगड जी भिरकावली ना त्याने, ती जाऊन त्या साधूच्या कपाळाला लागली, डोक्याला लागली. डोक्याला लागल्यानंतर त्या साधूने बघितलं, रक्त आलंय, हात सोडायला लागले असे, बरं का. त्या मुलांना जसं समजलं ना की आपण मारलेली दगड साधूच्या लागली, तशी सगळी मुलं पळाली नाही. बघा, आपल्या मनात असेल पळाली की काय, पळाली नाहीत. सगळी मुलं त्या साधूच्या जवळ गेली, हात जोडायला लागली. बाबा बाबा, अहो आमच्या मनात तुमच्या मारायची नव्हती हो, आम्ही त्या झाडाला मारत होतो, आम्ही आंब्याला मारत होतो, आंब्याची फळं मिळतील म्हणून आम्ही त्या आंब्याला दगड मारत होतो बाबा. ते साधू कपाळाला हात लावतायत, असे चोळतायत, मध्ये रक्त येतंय, रुमालाने पुसतायत. बाबा जास्त त्रास होतो का महाराज? जास्त त्रास होतो का? तुम्हाला नव्हती मारायची हो, आम्हाला तुमच्या लागेल असं आमच्या मनातही नव्हतं बाबा. तुम्ही आम्हाला दिसलेच नाहीत ना, तुम्ही जर दिसले असते तर दगडच भिरकवली नसती बाबा. मुलांच्या या बोलण्याकडे बघितल्यानंतर त्या साधूच्या डोळ्यातून अश्रू आले, ते रडायला लागले. साधूच्या डोळ्यातले अश्रू पाहून मुलं विचारायला लागली, बाबा जास्त त्रास होतोय म्हणून रडताय का? बाबा तुम्हाला आम्ही दगड मारले म्हणून दुःख झालं का बाबा? जास्त त्रास होतोय काय? जास्त वेदना होतात म्हणून रडताय का बाबा? त्यावेळेला ते साधू त्या मुलांना बोलतायत, त्या मुलांकडे पाहून, नाही रे दादा, तुम्ही दगड मारले म्हणून त्रास नाही झाला, त्याच्या वेदना होत आहेत म्हणून माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही दादा. चुकून लागली तुमच्याकडून, तुम्ही काय मुद्दामून मारले का माझ्या? मग बाबा का रडतायत तुम्ही? अरे म्हणे, माझ्या मनामध्ये एक दुःख असं वाटतंय की त्या झाडाला तुम्ही दगड मारताय तर ते झाड तुम्हाला फळ देतंय, आज मला दगड मारून माझ्याकडे द्यायला तुम्हाला काहीच नाही रे, याचं दुःख मला वाटतंय. माझ्याकडे द्यायला तुम्हाला काही नाही, याचं दुःख वाटतंय. साधू, अगदी सोपी व्याख्या सांगितली संतांनी, ज्याचे साथ धुतलेत ना तो साधू. काय? काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, ज्याचे साथ धुतलेत ना तो साधू. आणि मग जन्मजय राजावंश पाहिला विचारतायत, साधूला काही काळ आधी मृत्यू पडतो, हे खरं आहे का? हो म्हणे, खरं आहे. आता साधू कळला ना आपल्याला कोणाला म्हणतात ते? आपण आहोत का? तरी सुद्धा आपण ऐकू. चला, कशासाठी ऐकू? पुढे आपल्याला कळेल का ऐकायचंय ते. मग म्हणे, कसा मृत्यू कळतो ते सांग ना जरा. मग त्यावेळेला वंशपायनने त्या ठिकाणी वर्णन केलंय बरं का. वंशपायन म्हणतात, एखादा साधू जर पूर्वेकडे चाललेला आहे, उगवतीच्या दिशेने सूर्य उगवलेला आहे, बरं का, पूर्वेच्या दिशेने चाललेले आहेत, सूर्य उगवलेला आहे, आणि तिकडे जर चाललेले आहेत पूर्वेकडे, तर त्याची सावली कुठे पडायला पाहिजे? पश्चिमेला. बरोबर आहे की नाही? पश्चिमेला पडायला पाहिजे. पण पूर्वेच्या दिशेने चाललेला असताना साधू जर त्याची सावली पश्चिमेला न पडता जर दक्षिणेला पडली असेल तर समजायचा 6 महिन्यावर मृत्यू आलाय. ऐकताय ना? आपण सावली नाही पाहायची, कारण आपण साधू नाहीत. साधूच चाललंय.
पूर्वेला जात असताना जर पश्चिमेला सावली न पडता जर दक्षिणेला पडली तर समजायचं 6 महिन्यावर मृत्यू आलाय. एखादा साधू आंघोळ करतोय, अंगावर पाणी घेतोय, सगळं अंग भिजतंय पण खांदे भिजत नाही, समजायचा 3 महिन्यावर मृत्यू आलाय. मी नाही सांगत, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, पुराणात सांगितलेलं आहे बरं का. एखादा साधू जर नदीच्या किनारी उभा आहे आणि नदीच्या किनारी उभं राहिलेला असताना तो त्या पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतोय, प्रतिबिंब पाहत असताना त्याचं सगळं धड दिसतंय पण शिर दिसत नाही, समजाचा 1 महिन्यावर आलाय. बघा, हा 6 महिन्यापासून आपण कुठपर्यंत आलो, आता 1 महिन्यापर्यंत आलो बरं का. 1 महिन्यापर्यंत आलो. पुढे म्हणतायत, कानी घालून या बोट नाद तो ऐकावा. आपण आपल्या कानांमध्ये बोट घातली ना की आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो. न ऐकता जाणावा 9 दिवस. कानात बोट घातल्यानंतर आपलाच नाद आपल्याला ऐकायला येतो. ज्या दिवशी येणार नाही समजायचा 9 दिवसावर मृत्यू आलाय. पुढे ऐका, भुवयांच्या गाठी न दिसता नयनी. बरं का, ज्या वेळेला आम्ही दुपारच्या वेळेला सूर्याकडे पाहतोय आणि सूर्याकडे बघितल्यानंतर आम्ही जर डोळे चोळले तर चक्र चक्र पाहायला मिळतात आम्हाला, चक्र चक्र असे पाहायला मिळतात. दुपारच्या वेळेला जर आम्ही सूर्याकडे बघितलं, डोळे चोळून जर असं बघितलं तर असे चक्र चक्र दिसतात बघा. डोळे घालून या बोट चक्र ते पहावे, न दिसता जाणावे 5 दिवस. न दिसता जाणावे 5 दिवस. भुवयांच्या गाठी न देखता नयनी, समजावे 3 दिवस. आणि पुढे तेच वंशपायन जन्मजे राजाला उपदेश करत असताना, मार्गदर्शन करत असताना संवादामध्ये सांगतायत, नासागरीचे अग्र न देखता नयनी, म्हणा तेची दिनी रामकृष्ण हरी. नाकाचा सेंडा आम्हाला दोन्ही डोळ्याने दिसतोय, जर दिसत नसेल तर समजायचा त्या दिवशी आम्हाला रामकृष्ण हरी म्हणायला हरकत नाही बरं का. आता ही लक्षणं कोणाची आहेत? बरं, साधूची आहेत बरं का, साधूची लक्षणं आहेत. मग तरी सुद्धा आम्ही का ऐकावं? तर आमच्यासाठी शेवटचं महत्वाचं आहे. आम्ही नासागरीचे अग्र पाहता कामा नाही, पण म्हणा रामकृष्ण हरी हे महत्वाचं आहे. आम्ही सतत नामस्मरण का करावं? मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. भगवंत म्हणतात, तू अखंड माझं नामस्मरण कर. का? शेवटची वेळ आम्हाला माहिती नाही, कोणतीही असू शकते. ज्या वेळेला आमच्याकडून नामस्मरण घडेल ना, त्या वेळेला जरी शेवटची वेळ असेल तरी आम्हाला काही वाटणार नाही, आम्हाला काही वाटणार नाही. म्हणून यम यम वापी स्मरण भावम त्यजत्यंते कलेवरंतम तमे व्यंती कोणते असं जातात भाव भाविता तेवी जितेने अवसरे, जे आवडून जीवी उरे ते मरणाचे मेरे फारव लागे. मरणी जया जे आठवे तो तेची गती ते पावे, म्हणून सदा स्मरावे मातेची तुवा. आम्ही अखंड भगवंताचं नामस्मरण करायला पाहिजे. त्याला कारण काय? तर शेवटचा दिवस गोड व्हावा म्हणून. जर आमचा 8 तास असेल तर तो गोड कधी होईल? शेवटचा दिवस जर आम्ही भगवंताचं नामस्मरण केलं तर बरं का, देवाचं नामस्मरण केलं तर. मग आता सगळ्यांची आठवण होते आम्हाला, ज्याच्याविषयी ममत्व निर्माण होते त्याची आठवण होते. आम्ही मुलांची गवस करतोय, आम्ही मुलींची गवस करतोय बरं का. माय माऊली काही तर असे असतात ना की खोटेत लटकले तरी म्हणतात, तो शेजारचा माल सोडू नका जर विकायला काढला तर. आता काही राहिलेलं नाही दादा त्याचं, तरी सुद्धा मालात जीव अडकलाय त्याचा बरं का. अजून काय XYZ काय असेल ते. म्हणजे ह्या गोष्टींविषयी एवढं ममत्व आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत आहे की शेवटच्या वेळेपर्यंत आम्ही ते विसरत नाही. मला सांगा, तेवढं ममत्व, तेवढी आपुलकी, तेवढी ओढ, तेवढी आवड जर आम्हाला भगवंताच्या नामस्मरणाविषयी झाली तर आम्हाला सांगावं लागेल का बाबा राम बोला म्हणून, बाबा देवाचं नामस्मरण करा म्हणून सांगावं लागेल? कोणीही न सांगता आमच्याकडून भगवंताचं नामस्मरण ते सुरू असेल. फक्त इंद्रियांना ते आम्ही वळण लावलं पाहिजे, इंद्रियांना वळण लावलं पाहिजे.